हाय फ्रेंड्स, चला बनवूया चिवळीच्या भाजीची वडी। तर त्यासाठी मी चिवळीची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली होती आणि धुवून घेतली होती। त्याला छान आता आपण बारीक बारीक चिरून घेऊया। अशी ही चिवळीची भाजी असते। याच्या अगोदरही मी चिवळीच्या भाजीची भरपूर रेसिपी टाकलेली आहे, तीही तुम्ही बघून घ्या। तर ही भाजी कापून आपण एका बाउलमध्ये घेतलेली आहे। तर थोडंसं कढीपत्ता टाकत आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि अद्रक लसूणचा पेस्ट केला होता तो टाकत आहे। थोड्याशा पाकळ्या घेतल्या होत्या लसणाच्या आणि 4-5 मिरची घेतली होती, ती पेस्ट करून आपण टाकलेली आहे। चवीनुसार तिखट, मीठ, हळद टाकायचं आहे। थोडंसं धने पावडर, जिरे पावडर, तीळ, ओवा असं सगळं साहित्य आपण एकत्र टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग टाकून राहिलेलो आहोत आणि सगळं हाताने छान मिक्स करायचं आहे आणि थोडंसं आपण याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल टाकून छान एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थोडं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि 3 चम्मच बेसन टाकलेलं आहे। म्हणजे भाजीमध्ये जेवढं आवश्यक आहे त्या हिशोबाने आपण त्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि सगळं छान मिक्स केल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। भाजीमध्ये आपण जास्त बेसन किंवा जास्त तांदळाचं पीठ टाकायचं नाही आहे। तर आपण या पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे। तुम्ही हे ताटामध्ये थापून पण वडी बनवू शकता। मी या पद्धतीने थोडंसं हाताला तेल लावून आणि कोळपटाला तेल लावून आपण थोडंसं गोल गोल रोल करून घेत आहे आणि ते स्टीम करत आहे। तुम्ही डायरेक्ट स्टीमरच्या प्लेटमध्ये थापून पण घेऊ शकता ती वडी। आणि या पद्धतीने मी गोळे केलेले आहे लांबसर आणि स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे, खाली पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण 20 ते 25 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे। स्टीम झाल्याच्या नंतर आपण त्याला चेक करून घ्यायचं आतपर्यंत शिजलेले आहे की नाही। जर नाही शिजले असेल तर आणखी 5 मिनिटं आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे। स्टीम झाल्याच्या नंतर वडी छान थंड करून घेतली आणि या पद्धतीने आता आपण याला तुकडे करून घेणार आहोत। या पद्धतीने सर्व वडी छान कापून घ्यायची आहे आणि थोडंसं आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता। थोडंसं तेल टाकून आपण याला छान शॅलो फ्राय करून घेऊन राहिलेलं। याच पद्धतीने सर्व वडी छान आपण फ्राय करून घ्यायची आहे आणि सॉस सोबत, केचप सोबत खूप मस्त लागते। तुम्ही नक्की ट्राय करा ही वडी, किंवा गोड चटणी किंवा ताकासोबत